नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर 2 दिवसावरच दिवाळी आलेली आहे. तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज जे आपण निरूपण बघणार आहोत ते म्हणजे दशक 10वा जगज्योती नामामधील समास जो 4था आहे तो म्हणजे बीज लक्षण नाम. तो समास आपण आज बघणार आहोत. बघा, सर्वप्रथम आपण आपल्या या दासबोधाला आणि श्री समर्थांना वंदन करून आपल्या या समासाची आपण आता सुरुवात करणार आहोत. मागील समासामध्ये आपण कशा पद्धतीने देह आशंका शोधन म्हणजेच काय तर ह्या पृथ्वीमध्ये वायू स्वरूपात कशा पद्धतीने गोष्टी अस्तित्वात आहे ह्या सगळ्या गोष्टींचं आपण काय केलेलं आहे समर्थांच्या माध्यमातून निरूपण श्रवण केलेलं आहे. तर म्हणजे समासाच्या शेवटी समर्थांनी ओवी सांगितली होती, मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिले, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. म्हणजे बघा, समर्थाने म्हणजे शेवटी समाजाची ही गोष्ट सांगितलीच होती की आता हे सगळं तर आपण बघितलेलं आहे की वायू ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये अंतर्भूत आहे आणि आपण याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभवातून घेत असतो. पण आता या सर्वांमधून जर बघायला गेलं तर मनुष्याची उत्पत्ती कोठून झाली, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जो विचार आहे तो ह्या बीज लक्षण या समासातून करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 4था बीज लक्षण नाम श्रीराम समर्थ. आपण प्रथम बघा, आता समर्थांनी तर सांगितलेलंच आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये वायू अस्तित्वात आहेच आणि वायूमुळेच म्हणजे ते चैतन्य आपल्या स्थूल देहात अंतर्भूत असल्यामुळे सूक्ष्म रूपाने किंवा सूक्ष्म देहामध्ये ते अंतर्भूत असतं आणि त्यामुळेच आपल्याकडून या प्रत्येक गोष्टी काय होत असतात, घडत असतात. मग आता ही जी मनुष्य नावाची जी जात आहे किंवा मनुष्य जो आहे हे जे बीज आहे ते कोठून निर्माण झालं, कसं निर्माण झालं, या सगळ्या गोष्टींचा उलगडा समर्थांनी या समासात केलाय. तर आपण समर्थांना प्रथम नमस्कार करूया, सद्गुरूंना आपल्या नमस्कार करूया, कारण आपल्या देहामध्ये ते सामर्थ्य आहे ते आलं पाहिजे आणि नुसतं त्यांचं स्मरण केल्याने किंवा नमस्कार केल्याने ते येणार नाही. तर सगळ्या गोष्टी आपण त्यांचं काय होतं की जास्त काय नव्हतं, त्यांना ज्ञान प्रबोधन करायचं होतं. त्यांना फक्त आपल्या सगळ्यांमध्ये ती जाणीव सगळ्यांना करून द्यायची होती आणि प्रत्येकाने त्याचा अवलंब पण प्रत्यक्ष कृतीने केला पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता. म्हणजे त्यांना ते वाटतच होतं की प्रत्येकाने या गोष्टी आपल्या जगण्यामध्ये अवलंबल्या पाहिजे, तर तुम्ही तुमच्या जीवनाला सार्थकी ठरवू शकता. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या बघणार आहोत ते आता त्याचा अनुभव आपण थोडा प्रमाणे प्रत्येक समासातून घेतच आहोत. तर आपण प्रथम 10वी बघूया आणि आपल्या या समासाला सुरुवात करूया. आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती, प्रत्यक्ष आता श्रीराम. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारेची शरीरे शरीरापासून होती श्रीराम. प्रत्ययास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखून आडराड घेऊच नाही श्रीराम. विपरीतीपासून विपरीते होती, परी शरीरेच बोलीजती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही श्रीराम. तरीही उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे श्रीराम. ऐसे पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीर जैसे झाले, कासयाचे उभारिले कोण जैसे श्रीराम. ऐसे हे मागील आशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका, प्रत्ययो आली आणि श्रीराम. प्रत्ययोचे आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण, विश्वासासी श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली, मूळ माया श्रीराम. ते मूळ माया वायो स्वरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप, ब्रह्मीन गणे श्रीराम.
तर आपण आता सुरुवात करूया. तर मनुष्याची उत्पत्ती कशी झाली हे समर्थाने आपल्याला आता इथं समजावून दिले. म्हणजे बीज लक्षण ना, ते बीज कुठून निर्माण झालं, कसं निर्माण झालं, ह्या गोष्टीचा उलगडा समर्थाने या समासातून केलेला आहे. तर समर्थ काय सांगतात बघा, आपल्याला तर ही तर गोष्ट नक्कीच माहिती आहे की मनुष्यापासूनच मनुष्याची उत्पत्ती होते. असं आहे की मनुष्यापासून प्राण्यांची उत्पत्ती होते, प्राण्यांपासून मनुष्याची उत्पत्ती होते, असं नाही. तर या मनुष्यापासून समर्थाने काय सांगितलेले, उत्पत्ती संबंधी जर पाहायला गेले तर असे दिसून येते की मनुष्यापासून मनुष्याचीच उत्पत्ती होते आणि पशुपासून पशुची उत्पत्ती होते. हे आपण प्रत्यक्ष बघतोच. म्हणजे एवढं तर आपण मान्य केलं पाहिजे की मनुष्यापासूनच मनुष्याची उत्पत्ती होते. ही गोष्ट समर्थाने इथे पहिल्याच ओळीमध्ये स्पष्ट केलेली की जर बघायला गेलं तर आपल्याला ह्या गोष्टी प्रत्यक्ष दिसत आहेत की उत्पत्ती तर होतीये, बरोबर आहे. पण आपण प्रमाण घेतो ना, की आपल्याला प्रमाण पाहिजे, पुरावे पाहिजेत की कसं होतंय, नेमकं मनुष्य येतोय तरी कुठून, ही गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे. मग त्याचं पण समर्थ आता मूळ जे ते समजावून सांगणार आहे. बघा, आकाशगामी जर पृथ्वीवर विवरण करणारे जर बघायला गेलो तर ते वनात, जळात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे ही शरीरापासूनच उत्पन्न होत असतात. हा स्थूळ देह असेल तरच या गोष्टी शक्य आहे. स्थूळ देहच जर नसेल तर या गोष्टी शक्य नाहीये. प्रत्येक काही असू दे, छोटासा कीटक का होईना, त्या देहातूनच देह निर्माण होतो. असं नाहीये की अचानक कुठून तरी प्रगट झालं, असं नाही. तर देहापासूनच तो देह निर्माण होतो. मग जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते त्याला मग प्रमाण देण्याची आवश्यकता नाही, त्याला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. समर्थ काय सांगतात, जी गोष्ट तुम्हाला प्रत्यक्ष दिसते की ह्या गोष्टी देहापासून देहाची निर्मिती होते, मग तो मनुष्य असू दे, पशु असू दे, किडा मुंगी काही असू दे, त्या देहापासून देहाची निर्मिती होते, स्थूळ देहाची ती निर्मिती. मग त्याच्यामध्ये ते सूक्ष्म देह आणि कारण देह हे अंतर्भूत असतात. मग जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी जर अनुमान करण्याची काहीच गरज नसते, त्याचं सर्टिफिकेट घ्यायची काहीच गरज नसते ना. ती गोष्ट आहे, खरोखर ती गोष्ट काय आहे जी आपण बघतोय आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी. मग सरळ असलेला रस्ता सोडून मग आपण वाकड्या आठ रानात कधी वळण घेतलेलं तर योग्य होईल का, ती गोष्ट सहज शक्य होईल का? सरळ रस्ता आहे, दिसतोय, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे, पण आपण म्हणलं की नाही आपल्याला या मधल्या वाटेने जायचंय, पण कुठं पोहोचून ते माहित नाही. मग असं जर केलं तर चालेल का? म्हणजे आपल्याला दिसतंय की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते, पशुपासून पशुची उत्पत्ती होते, याला सर्टिफिकेट किंवा याला प्रमाण देण्याची आवश्यकता अजिबात नाही, असं समर्थ इथे सांगतात. संकरित प्रजेपासून, म्हणजे बघा खेचर वगैरे असतं, त्या संकरित प्रजेपासून संकरित प्रजाच उत्पन्न होणार आहे का? त्यातून मनुष्याचा देह उत्पन्न होणार आहे का? नाही. तर संकरित प्रजेपासून त्या संकरित प्रजेचीच उत्पत्ती होणार आहे, पण तीही कशापासून होते? शरीरापासून. ते शरीर आहे. बघा, खेचर हे पण एक शरीर आहे, जसं बेडूक असू दे, साप असू दे, काही असू दे, ते शरीर आहे. प्रत्येकाने तो देह धारण केलेला आहे आणि त्यापासूनच ती उत्पत्ती होते. मग शरीरापासून उत्पत्ती शक्य नाही, एवढं मात्र आपल्याला समजलं पाहिजे की शरीर जर नसेल तर ही उत्पत्ती सहजासहजी शक्य नाहीये. मग तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी केली, ज्याने केली त्याने देह कोणी निर्माण केला, ह्या गोष्टींचा मात्र आता प्रश्न पडलेला आहे, बरोबर आहे. ही उत्पत्ती नेमकी झाली तरी कशी, मग सुरुवात कुठून झाली, ही गोष्ट महत्वाची. सुरुवात कुठून झाली, मग ज्याने केली त्याने देह मग हा कोणी निर्माण केले. मग अशा रीतीने जर आपण विचार करायला गेला, समर्थ काय सांगतात बघा, ऐसे पाहता उदंड लांबले, परीमुळे शरीर जैसे झाले, कासयाचे उभारले कोणी कैसे. मग असं जर बघायला गेलं तर त्याची खूप लांबड लागणार. समर्थ काय सांगतात, असा जर विचार आपण करायला गेलो तर मनुष्य निर्माण कसं झालं, ते बीज कुठून आलं, तर हे काय होणार, खूपच लांबड लागेल. प्रथम हे शरीर मुळात झाले तरी कसेचे, कशाचे केले, कोणी व कसे केले, ह्या गोष्टी आपण आता जाणून घेणार. मग ही मागील आपण समासांमध्ये ही आशंका तर होतीच, श्रोत्यांना ही आशंका होती, कसा नेमका देह निर्माण झाला, त्याचं आज उत्तर ह्या समासातून समर्थ आपल्याला देणार. मग अशी ही मागे विचारलेली जी शंका आहे ती अजून तशीच राहिली, म्हणून त्याचे उत्तर आता समर्थाने सांगितले, श्रोत्याने सावधपणे ऐकायचंय, पण प्रत्यय आल्यावर मात्र त्यातनं तर्कवितर्क अजिबात काढायचे नाही. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं म्हणजे नंतर काय होतं, सगळा अनुभव येतो, प्रत्यक्ष ते दिसतं, पण तरी देखील त्यात तर्कवितर्क श्रोते काढतात, ते काढू नका, असं समर्थाने सांगितलंय. प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे. जो प्रत्यय आलेला आहे, जो अनुभव आलेला आहे, त्यालाच तुम्ही प्रमाण मानलं पाहिजे. पण मूर्खाला तो अप्रमाण वाटणार, कारण मूर्ख जे व्यक्ती असतात त्यांना त्या गोष्टी म्हणजे थोतांड वाटतात, खोट्या वाटतात.
त्यांना ते गोष्टी शक्य करून घेत नाही. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो ना. देहामध्ये हा जीव किंवा अंतरात्मा अक्षीभूत असल्यामुळे त्यामध्ये विश्वास निर्माण होतो. मग ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न, आपण बघितलं ब्रह्म हे सुरुवातीला आलं. तर या ब्रह्माच्या ठिकाणी ती मूळ माया काय झाली, उत्पन्न झाली. आणि तिलाच अष्टधा प्रकृती असेही म्हणतात. त्या मूळ मायाला काय म्हणतात, अष्टधा प्रकृती असे म्हणतात. मग पंचमहाभूते आणि त्रिगुण हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने काय होतात, मिसळले जातात. बघा हे नीट तुम्ही लक्ष देऊन ऐका की हा जो देह आहे तो कसा निर्माण झाला. ह्या मूळ मायालाच काय म्हणतात, अष्टधा प्रकृती म्हणतात. आणि ह्या पंचमहाभूते आणि जी त्रिगुण आहे ती या अष्टधा प्रकृतीमध्ये किंवा मूळ मायामध्ये वायू स्वरूपाने मिसळली, सूक्ष्म अंशाने मिसळली जाते. आणि ती मूळ माया काय असते, मात्र वायू स्वरूपच असते. हे आपण मागील समासात बघितलेलं असते. वायू स्वरूपात कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये ती अस्तित्वात असते. देह असू दे, पाषाण असू दे, काही असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये ती अस्तित्वात असते. आणि त्या वायूमध्ये ती जाणीव असते. आणि जाणीव म्हणजेच इच्छा होय. वायूमध्ये काय असते, ती जाणीव असते. बरोबर आहे ना. आणि ती जाणीव म्हणजेच इच्छा होय. पण तिचा आरोप आपण परब्रह्मावर करता येत नाही. ती जाणीव इच्छा याचा जो आरोप आहे तो परब्रह्मावर आपण टाकू शकत, असं समर्थांनी येथे सांगितलंय. तर पुढील ओळ बघूया. तथापि ब्रह्मी कल्पिला तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला शब्दातीत. श्रीराम. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र ती तुका भ्रम, कल्पुण लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. श्रीराम. तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरती थुंकिला तरी ते तुटेना. श्रीराम. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकार लाविती विकार, विकार नासे निर्विकार, जैसे तैसे. श्रीराम. आता ऐका प्रत्ययो, जाणोनी धरावा निश्चयो, तरीच पाविजे जयो अनुभवाचा. श्रीराम. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता जो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेक्षर, तयासीच बोलिजे. श्रीराम. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, ब्रह्मा विष्णू महेश उपजला, तये ठाई. श्रीराम. सत्व रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम, त्याच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोगीला. श्रीराम. जाणता विष्णू भगवान, जाणता नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन, अत्यंत भोळा. श्रीराम. त्रिगुण त्रिगुणी कालावले, कैसे होती वेगळाले, परी विशेष न्यून भासले, ते बोलावे लागते. श्रीराम. आता समर्थाने बघूया काय सांगितले आपल्या पुढे. पुढील 10 ओळीमधून समर्थाने काय स्पष्टीकरण दिले हे आपण बघूया. आता इथपर्यंत आपल्याला समजलं की मूळ माया जी आहे ती काय, वायू स्वरूपच आहे. आणि वायूमध्ये ती जाणीव असते. तरी पण जर बघायला गेलं तर इच्छेचा जो आरोप असतो तो परब्रह्माच्या ठिकाणी आपण कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरतं. बघा आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा असते, आकांक्षा असते, वासना असते, तर आपण काय करतो, ती इच्छा पूर्ण झाली की त्याचा जो आरोप असतो तो परब्रह्माच्या ठिकाणी आपण माती मारून रिकाम होतो, त्यांच्यामुळे झालं नाही असं आपण म्हणतो ना. मग ते जे म्हणणं आहे ते व्यर्थ ठरतं. कारण आत्मा हा निर्गुण आहे, सर्वत्र कोंदाटलेला असूनही तो शब्दात येईल. आत्मा हा काय, निर्गुण आहे, निर्विकार आहे. बरोबर आहे. जसं परब्रह्म हे निर्विकार निर्गुण आहे, तसं हा आत्मा जो आहे तो देखील निर्गुण आहे, निर्विकार आहे. मग तो शब्द, आणि तसा तो कोंदाटलेला आहे तरी पण तो शब्दात येते. आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्म वस्तू होय. जितकी नामे तो सर्व श्रम आहे. जेवढी नामं पसरलेले ते सर्व काय, श्रम आहे. कल्पनेने त्याच्यावर श्रमाने नामरूपाचे अवडंबर लादण्याचा प्रयत्न केला. त्या कल्पनेच्या विश्वातून, त्या जगातून, त्या म्हणजे त्याच्यावर ते लादलं गेलंय आणि ते निर्माण झाले, तरी तो सफल होणार नाहीये मात्र, असं समर्थाने येथे सांगितले. आणि तरी देखील तुम्ही आग्रहाने त्याचा प्रयत्न केला. बघा आपण समजा आकाशाकडे, आपली पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तो विषय वेगळा. जर तुम्ही आकाशाकडे दगड मारण्याचा प्रयत्न केला तर दगड आकाशाला छेदून पुढे जाईल का? जसं रॉकेट, काहीतरी शास्त्रज्ञांनी ते प्रयत्न करून त्याला ते लॉन्च करून ते आकाश फोडून बाहेर जाऊ शकतो. पण जर तुम्ही दगड, सर्वसामान्य मनुष्य आहे ना, आपण जर दगड मारायला गेलो तर तो पुन्हा आपल्यावरच येऊन पडेल, किंवा थुंकी जरी मारायला गेलो तर ती पुन्हा आपल्या अंगावरच येऊन पडेल, असं समर्थाने ते सांगितलं. की आकाशापर्यंत कुठलीही वस्तू किंवा पदार्थ पोहोचू शकत नाही. आज रॉकेट, विमान पण बाहेर जातात, पण रॉकेट जर असतं ते फोडून ते कवच बाहेर जातं.
बरोबर आहे. पण त्यासाठी त्याला किती प्रयत्न करावे लागतात, किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते, हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. म्हणजे हे एक मानवाने केलेले प्रयत्न आहे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी. पण असंच जर आपण करायला गेलो तर ती गोष्ट सहजासहजी शक्य नाही. त्याप्रमाणेच ब्रह्म निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा जर आरोप केला, कारण ब्रह्म तर निर्विकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, तर विकारच काय होतात, मग नाश पावतात. आणि निर्विकार ब्रह्म जसेच्या तसे राहते. आकाश स्थिर आहे, ब्रह्म स्थिर आहे, जर ते मूळ मायेसारखं चंचल रूपी नाहीये. तर त्याला आपण कितीही काही हलवण्याचा जरी प्रयत्न केला तर ते स्थिरच राहणार आहे. मग आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो समर्थ, त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून सांगतात, तो नीट जाणून घ्या, त्याप्रमाणे मनात दृढ निश्चय करा म्हणून सांगतात समर्थ आपल्याला, की तुम्हालाही मग स्वतःला त्याचा अनुभव येईल. समर्थ अशा पद्धतीने आपल्याला समजावून सांगतात, कारण त्यांनी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, म्हणून तुम्हाला देखील तो घेण्यास सांगतात. ब्रह्माच्या ठिकाणी काय सांगितले समर्थांनी, तर ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळ माया झाली आणि तिच्या ठिकाणचीच ती जाणीव कळा, आणि तोच म्हणजे काय, ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे काय, याची व्याख्या समर्थांनी केलेली आहे की ब्रह्माच्या ठिकाणी ती वायू स्वरूप मूळ माया निर्माण झाली आणि तिच्या ठिकाणची ती जी जाणीव आहे, ती इच्छा आहे, ती म्हणजे ईश्वर स्वरूप आहे. आणि त्यालाच ईश्वर, सर्वेश्वर, परब्रह्म असं म्हणलं जातं. आणि त्याच ईश्वरापासून काय होतं, त्याच जाणीवेपासून मग गुणमाया झाली. बघा, प्रथम आईच्या गर्भामध्ये जोपर्यंत तो देह असतो त्यामध्ये ते मूळ माया असते, म्हणजे त्याला या सृष्टीची कशाचीच काहीच जाणीव नसते. तोपर्यंत एक गर्भच असतो, एक म्हणजे लहानसा उदर मधून, म्हणजे आईच्या गर्भातून तो जेव्हा येतो त्या सृष्टीवर, ज्यावेळी तो देह धारण करून येतो त्यावेळी त्याच्यामध्ये कुठलेच गुण नसतात. आणि त्यानंतर मग ज्यावेळी त्याचा अनुभव येत जातो, मग त्याच्यामध्ये ती गुणमाया निर्माण होते. त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून, ज्यावेळी त्याला जाणीव होते प्रत्येक गोष्टीची, आई वडील जसं शिकवत जातात, गुरु शिकवत जातात, मग त्याला ती जाणीव होते, मग त्यामधून ती गुणमाया निर्माण होते. आणि त्यातूनच जे आपले महत्वाचे त्रिगुण आहेत, ते म्हणजे रज, सत्व आणि तम, हे त्रिगुण वेगवेगळे झाले आणि त्यातूनच ब्रह्मा, विष्णू आणि महेश उत्पन्न झालेले. या त्रिगुणांपासून, जसं पंचमहाभूते आणि त्रिगुण, हे ह्यापासून ही सृष्टी निर्माण झाली. मग हे जे त्रिगुण आहे, सत्व, रज आणि तम, ह्यापासूनच पुढे ब्रह्मा, विष्णू आणि महेश निर्माण झाले. सत्व, रज आणि तम हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्याच्या स्वरूपाचा अनुक्रम आपण पूर्वी केलेलेच आहे. सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय, तम म्हणजे काय, आणि आपल्याला नक्की आता कुठल्या गुणामध्ये जायचं आहे हे आपणच ठरवलं पाहिजे. आता सत्व गुणमय जो असतो, तो जो म्हणजे जाणता, जो हा संहार करणार आहे, तो म्हणजे विष्णू आहे. तो आपतत्वामध्ये विराजमान झालेला आहे, आपतत्वामध्ये येतो, त्या जलामध्ये तो विराजमान झालेला आहे आणि तो सत्वगुणी आहे. इतका शांत आणि निर्मळ आहे की त्याच्या आपण नुसतं त्याची जी विचार जरी केला तर आपल्यामध्ये तर शांततेचा गुण नक्कीच येईल. आणि रजोगुणमय म्हणजे जाणीवेने युक्त जो आहे तो म्हणजे चतुस्सन ब्रह्मदेव, कारण त्यांनी या सृष्टीची निर्मिती केली. जाणीवेने जो आहे, ज्याच्यामध्ये जी इच्छा आहे, तो म्हणजे रजगुण, तो काय आहे, ब्रह्मदेव. आणि तमोगुण म्हणजे नेणीव युक्त, अत्यंत भोळा, पंचमुख महेश जाणावा. नेणीव, तमोगुण म्हणजे त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत. लोभ आहे, मत्सर आहे, काही जरी झालं तर लगेच त्याला राग येतो, तो जो असा आहे तो महेश आहे. मग त्रिगुण खरे तर एकमेकात मिसळलेच आहेत ना, त्रिगुण हे तर खरे, इथपर्यंत आपल्याला कळालं. प्रत्येक माणसाच्या देहामध्ये सत्व, रज आणि तमगुण हे असतातच. सत्वगुण फार थोड्या प्रमाणात असतात आणि रज आणि तमगुण म्हणजे ओसंडून आलेले असतात, हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. आणि त्यांना वेगळे कसे करणार, मग हे त्रिगुण एकमेकातच मिसळलेले. कारण असं नाही सत्व म्हणजे सत्व असं कोणच नसतं, असं कोणीही नसतं, तो विष्णूच होत ज्याच्यामध्ये फक्त सत्वगुण होते. बरोबर आहे ना. मग असं सांगितलेलं आहे. मग हे एकमेकात मिसळलेले त्याला वेगळे कसे करणार, पण ते जसे कमी अधिक भासतील त्याप्रमाणे त्याचे वर्णन मग करावे लागतं, असं इथं समर्थांनी आपल्याला. पुढील ओवी बघूया आपण. वायूमध्ये विष्णू होता, तो वायू स्वरूपची तत्वता, पुढे झाला देह धरता चतुर्भुज. श्रीराम. तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरिती सावकास, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. श्रीराम. आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती, मा त्या देवाच्या समूर्ती सामर्थ्यवंत. श्रीराम. देव देवता भूते देवते, चढते सामर्थ्य तेथे, येण्याची न्याय राक्षसा ते सामर्थ्य कळ. श्रीराम.
झोटिंग वायुस्वरूप असती सर्वेच कुळकुळा चालती खोबरी खारिका टाकून देती अकस्मात श्रीराम अवघेची न्याल अभावे तरी ते बहुतेकास ठावे आपल्याला अनुभवे विश्वलोक जाणती मनुष्य धरती शरीर वेश नाना परकाया प्रवेश मातो परमात्मा जगदीश कैसा न धरी श्रीराम म्हणून वायू स्वरूपे देह धरले ब्रह्मा विष्णू महेश झाले पुढे त्याची विस्तारले पुत्र पौत्री श्रीराम अंतरीच स्त्रिया कल्पिला तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या परितयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा श्रीराम इच्छून पुत्र कल्पिले ते ते प्रसंगी निर्माण झाले येणे प्रकारे वर्तले हरिहरादेक श्रीराम. आता पुढील 21 ते 30 ओळींमधून समर्थांनी आपल्याला काय समजावून सांगितले बघूया आपण. आता मूळ मायेत सत्वगुण रूपाने विष्णू निराकार होता हे आपण बघितलेलेच आहे की सत्वगुण म्हणले की विष्णूचं रूप आपल्या डोळ्यासमोर नक्कीच आलं पाहिजे आणि तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा काय झालाय चालेल कारण त्याला 4 भुज आहे बरोबर आहे ना. विष्णू हा चतुर्भुज म्हणजे त्याचा देह निर्माण झालेला आहे तो चतुर्भुज धारण करणारा. मग त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव त्या जाणीवेपासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहधारी झाले सावकाशपणे काय झालेले नंतर देहधारी झाले त्यांना गुप्त प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. देहधारी आहेत ते अचानक कोणाचेही रूप घेऊ शकतात रूप बदलू शकतात गुप्तही होऊ शकतात. आता रोकडा अनुभव जर बघायला गेला तर मनुष्य सुद्धा गुप्त होतात ना प्रगट होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवतांच्याच मूर्ती मग त्यांना हे अशक्य कसे असेल. मनुष्यच बघा काही काही गोष्टी जर आपल्याला शक्य नसेल तर अचानक त्या गोष्टीपासून ते परावृत्त होतात लाभ होतात. मग असं समर्थाने सांगितले आपण जसं या गोष्टी करू शकतो तर देवदेवता का नाही करू शकत. देव देवता भूते देवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असते आणि त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगी त्याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते. जेवढे राक्षस बघितले त्यांनी काय केलेले तमोगुणी जे शिव आहेत त्यांची भक्ती केलेली आहे आणि आपल्यामध्ये ते अमरत्व म्हणा काही म्हणा सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेतलेल्या त्यांच्या अंगी देखील हेच सामर्थ्य आढळून येतं. झोटिंग जे असतात तुम्ही साळिंगर बघितलं असेल साळिंगर आकाराने छोटस असतं पण ते जसं चालतं तसं कुळकुळ कुळकुळ आवाज येतो आणि समजा कुठला प्राणी त्याच्यावर म्हणजे हल्ला करणारे असं वाटलं त्याने जरा पाठ फिरवली की त्याच्यामधून ते बाणासारखे जे त्याचे काटे असतात ते बाहेर येतात आणि दुसऱ्याचा नाश करतात. पण आपल्याला तसं दिलेलं नाही हो आपल्याला नाही दिलेलं त्या गोष्टी ज्या आपल्याला कोणतरी धोका आहे असं म्हणलं आणि आपण बाण सोडले असं नाही होणार. मग ह्या प्रत्येक गोष्टी त्या वेगवेगळ्या देहानुरूप दिलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ते गुण दिलेले आहे. मग झोटिंगचे असतात ते वायू स्वरूपच असतात ते दिसत नाही पण माणसाबरोबर चालू लागले की कुळकुळ असा आवाज मात्र ऐकू येतो आणि अचानक खारीक खोबरे वगैरे वस्तूही मग टाकून देतात. आता हे सर्वच जर खोटे मानाल मग त्यावर श्रद्धाच जर तुम्ही ठेवला नाही मग या गोष्टी घडतात ना याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो. जगातील लोक आपापल्या अनुभवावरूनच या गोष्टी जाणतात. आजपर्यंत त्या गोष्टी अनुभवानेच आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मनुष्य सुद्धा वेगवेगळी रूप शरीरे वेश धारण करू शकतात परकाया प्रवेश देखील करू शकतात. मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही. मनुष्य देखील असं वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आता परमात्मा प्रवेश म्हणजे काय तर आपण आत्मा प्रवेश म्हणजे काय तर ते नाही भूताचं सांगितलेलं नाही. तर बघा आपला हा देह आत्ता उभा आहे कारण त्याच्यामध्ये ते चैतन्य आहे तो जीव आहे. म्हणजे ज्यावेळी हा जीव दुसऱ्या शरीरात जातो ना म्हणजे मनुष्य देखील आत्मा प्रवेश करू शकतो. दुसऱ्या शरीरात गेले की हा देह इथेच पडतो. मग अशा पद्धतीने ते सांगितलेले समर्थाने. मग ते जसं मनुष्य करू शकतात मग देव का नाही करू शकणार. म्हणून वायू स्वरूप जाणीवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश हेच अस्तित्व इथं सांगितलेले आहे. मग तेच ते ब्रह्मा विष्णू आणि महेश झाले आणि पुढे मग मुलं नातवंड यांच्या रूपाने ते विस्तार पावले. हेच ब्रह्मा आणि विष्णू महेश आपण म्हणले ना सुरुवातीला श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता मागील समासात ब्रह्मा विष्णू महेश आपल्या शरीरात कसे काय ते तर दिसून येत नाही तर ते अशा पद्धतीने मग त्यांनीच अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि तीच कल्पना करताच त्या निर्माण झाल्या. अंतरातच केली मनातल्या मनात केली आणि त्या स्त्रिया निर्माण झाल्या पण त्याच्यापासून त्यांना कधीही प्रजा निर्माण करता आल्या नाही किंवा केली नाही. मग हरिहराधिकाने पुत्राची कल्पना केली आणि पुत्र निर्माण झाले आणि या प्रकारे ते त्रिदेव अशा पद्धतीने समर्थाने इथे समजावून सांगितले. त्यावेळी फक्त कल्पना केली की म्हणजे जे काय असेल पुत्र असू दे पुत्री असू दे ते सगळं
निर्माण व्हायचं. पुढे ब्रह्ममायेने सृष्टी कल्पली, इच्छेसरशी सृष्टी झाली, जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवी श्रीराम. नाना प्रकारेचे प्राणी कल्पले, इच्छेसरसी निर्माण झाले, अवघे जवळीची उदले, अंडज चारजादिक श्रीराम. एक जळ स्वेदापासून झाले, ते प्राणी स्वेदज बोलिले, एक वायू करता झाले, अकस्मात उद्बीज श्रीराम. मनुष्याची गौड विद्या, राक्षसाची वोडंबरी विद्या, ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकरी श्रीराम. काही एक मनुष्यांची, त्याहुनी विशेष राक्षसांची, त्याहुनी विशेष ब्रह्मयाची सृष्टी विद्या श्रीराम. जाणते नेणते प्राणी निर्मिले, वेद वदोन मार्ग लावले, ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे श्रीराम. मग शरीरापासून शरीरे, सृष्टी वाढली विकारे, सकळ शरीर येणे प्रकारे निर्माण झाली श्रीराम. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार पाहता प्रत्यय आली, येधान्वये श्रीराम. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळली, हेही विवंचना पाहिली, पाहिजे श्रुती श्रीराम. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणून पाळले, शरीरे दैत्य निर्दाळले, नाना प्रकारेचे श्रीराम. तर बघा, पुढे ब्रह्मदेव, रजोगुणी जो ब्रह्मदेव आहे, त्यांनी प्रथम या सृष्टीची कल्पना केली आणि त्या इच्छेसरशी ती सृष्टी निर्माण झाली. नंतर ब्रह्मदेवाने काय केलेले, जीवसृष्टी निर्माण झाली. पहिला ही सृष्टी निर्माण केली. हे पंचमहाभूतांचं सगळं जे जी मूळमायेत आहेत, अस्तित्वात आहे, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. त्या मूळमायेत हे ब्रह्मतत्व होतं आणि त्यानंतर ती सृष्टी निर्माण केली आणि मग त्यानंतर जीवसृष्टी निर्माण केली. नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केलेली आहे नुसती आणि त्या कल्पनेने इच्छेसरशी ते निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी सर्व अंडज, जारज इत्यादी नरमादी हे जोडेच निर्माण केले. जारज, अंडज असं म्हणलं जातं. घामाच्या जलापासून जे झाले त्यांना स्वेदज म्हणतात. घामाच्या जलापासून जे निर्माण झाले त्यांना स्वेदज म्हणतात. आणि दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले, त्यांना उद्बीज म्हणतात. आणि वृक्ष म्हणजेच कुठले उद्बीज म्हणतात. आणि वृक्षादी जे जमीन फोडून उगवणारे त्यांना वृक्षादी म्हणतात. मनुष्याची गौड विद्या, राक्षसाची वोडंबरी विद्या, तसेच ब्रह्मदेवाची जी विद्या आहे तिला सृष्टी विद्या म्हणतात. बघा काय सांगितलेली, मनुष्याची गौड विद्या, राक्षसाची वोडंबर विद्या आणि ब्रह्मदेवाची जी विद्या आहे तिला सृष्टी विद्या म्हणतात. कारण त्यांनी कल्पून हे सृष्टीची निर्मिती केलेली आहे. मनुष्याची गौड विद्या काही थोड्या वस्तूच निर्माण करते. मनुष्याची म्हणजे आता आपण बघतो हे शास्त्रज्ञ जे करतात त्या म्हणा, काही मनुष्याच्या कृतीप्रमाणे ते करत असतात. त्यामुळे राक्षसाची वोडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू प्रमाणात निर्माण करते. पण ब्रह्मदेवाची जी षष्टी विद्या आहे त्याहूनही अधिक म्हणजे संपूर्ण सृष्टी निर्माण करते. ब्रह्मदेवाची जी सृष्टी निर्माण करणे म्हणजे नुसती कल्पून ती निर्माण केलेली आहे. ब्रह्मदेवाने जाणते व नेणते प्राणी निर्माण केलेले, ज्यांना जाणीव पण आहे आणि ज्यांना जाणीव नाही असे प्राणी देखील निर्माण केलेले, म्हणजे ज्यांना ज्ञान संपादन करता येतात आणि जे पूर्णपणे अज्ञानी असतात. नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केलं. बघा ब्रह्मदेवाने किती काय काय गोष्टी केलेल्या आणि या प्रकारे हे सर्व ब्रह्मदेवानं निर्मिलेले आहे. आणि यानंतर मग पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि वृष्टीचा ह्या प्रचंड विस्तार झाला आणि या प्रकारे सर्व शरीरे निर्माण झाले. बरोबर आहे. या देहामधून एखादा चैतन्य गेलं, वायू गेलं, तो दुसऱ्या देहामध्ये जातो. पण हे सगळं होण्याआधी हे सगळं बघा, ही जर सृष्टीच निर्माण झाली नसती म्हणजे पहिला आपण प्रमुख जे दिलं पाहिजे त्या आपतत्वाला दिलं पाहिजे. कारण त्या आपतत्वावरून ते अन्न आणि अन्नातून ते असं असं होत आपल्या शरीरापर्यंत पोहोचलेले आहे. त्यातूनही जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. येथे मग आता शंकाच राहत नाही, कारण हे तर आता सगळं क्लिअरच केलेलं आहे समर्थांनी पूर्णपणे. सकळ वृष्टी याप्रमाणे विस्तार पावलेली आहे आणि याचा प्रत्यक्ष अनुभवही आपण घेतच असतो. मग अशा या वृष्टीचा प्रतिपाळ विष्णूने कसा केला, ह्याचा संहार कोणी केलेला आहे, विष्णूने. पालन पोषण कोणी केलेलं आहे, विष्णूने केलेले. आणि हेही श्रोत्यांनी विचारपूर्वक जाणून घेतलं पाहिजे. सर्व प्राणी निर्माण झाले याची जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केलं. सर्व प्राणीचे निर्माण झाले याची जी जाणीव आहे ते मूळ रूपाने प्रतिपाळ केलं. म्हणजे प्रत्येक प्राणी जो असतो स्वतःच्या जाणीवेने स्वतःचं संरक्षण करत असतो. कोणताही प्राणी असतो तो आपलं संरक्षण कसं करायचं हे त्याला स्वतःच जाणीवेने येतं. जन्माला आल्यावरच त्याला फक्त मनुष्य देह असतो, त्याला गुणमाया ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी त्याला ती जाणीव होते. पण इतर जे प्राणी असतात त्यांना समजतं कसं स्वतःचं रक्षण करायचं आणि स्थूळ शरीरे घेऊन त्याचा संहार विष्णूंनी केलेला आहे.
पुढे बघूया. नाना अवतार धरणे, दुष्टाचा संहार करणे, धर्मस्थापया कारणे विष्णूस जन्म. म्हणून धर्मस्थापनेचे नर, तेही विष्णूचे अवतार. अभक्त दुर्जन रजनीचर, सहजची झाले श्रीराम. आता प्राणी जे जन्मले, ते नेनोन संहारिले, मूळ रूपे संहारिले, येणे प्रकारे श्रीराम. शरीर रुद्रे खवळेल, तै जीवसृष्टी संहारेल, अवघे ब्रह्मटेची जळेल, संहार काळी श्रीराम. एवं उत्पत्ती स्थिती संहार, याचा ऐसा आहे विचार. श्रोती होऊन तत्पर, अवधान द्यावे श्रीराम. कल्पाती संहार घडेल, तोची पुढे सांगिजेल, पंचप्रळय ओळखेल, तोची ज्ञानी श्रीराम. पुढे बघा काय सांगितले समर्थाने. दुष्टाचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म. जी काय आपण श्रीकृष्ण म्हणा, श्रीराम म्हणा, ही सगळी विष्णूचीच रूपे आहे. त्या विष्णूला मग खूप अवतार घ्यावे लागले या सृष्टीचा संहार करण्यासाठी, त्याचं पालन पोषण करण्यासाठी. यामध्ये जे दैत्य होते, जे राक्षस होते, त्यांना हरण करण्यासाठी सृष्टीमध्ये विष्णूला खूप सारे अवतार घ्यावे लागले. म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतारच जाणावे. बरोबर आहे. आता जे आपण संत बघतो सगळे, आपले समर्थ रामदास स्वामी असून काही असो, सगळे जे संत आहेत ते विष्णूचेच अवतार मानावे लागेल. कारण पालन पोषण करण्याची जबाबदारी जे ती विष्णूनेच घेतलेली. त्यामुळे ही जी सृष्टी आहे त्याचा व्यवस्थितपणे कसं पालन पोषण होईल, कसं सगळ्यांपर्यंत ते ज्ञान पोहोचवलं जाईल, हे सगळंच जो मक्ता किंवा ठेकेदारी आहे ती विष्णूने घेतली आहे. मग जे साहजिक जे अभक्त असतात ते दुर्जने राक्षसच जाणावे. आता जे जे प्राणी जन्माला येतात त्याची नेणीव या मूळ रूपाने संहार केला जातो. नेणीव म्हणजेच काय, अज्ञानानेच प्राण्यांचा संहार होत असतो. अज्ञान रूपी राक्षसाला कसं मारायचं हे ते प्राणी ज्याचं त्याचं काय करतात ठरवून घेतात. ज्यावेळी प्रलय काळ येईल, आता तर थोड्या प्रमाणात येतच असतो, भूकंप येत असतो, पूर येत असतो, म्हणजे अशा गोष्टी प्रलय काळच म्हणावी लागेल. त्यावेळी महेश स्थूळ रूपाने खवळेल. महेश म्हणजे आपले साक्षात शिवशंकर स्थूळ रूपाने खवळतील आणि सर्व जीवसृष्टीचा संहार होऊन अवघे ब्रह्मांड जळून भस्मसात होऊन जाईल. ज्यावेळी शेवटी या पृथ्वीचा ज्यावेळी शेवट येईल त्यावेळी ही अशी गोष्ट करणार आहे. मग खवळणार आहेत आपले जे साक्षात शिवशंभू आहेत ते काय होणार आहेत, खवळ. कारण ते तमोगुणी आहेत, त्यांना प्रचंड ते भोळे पण आहेत, म्हणजे ते प्रत्येकाची इच्छा देखील पूर्ण करतात. पण काय आहे, त्यांना राग इतका येतो की सगळी सृष्टी भस्मसात होऊन जाईल. याप्रमाणे उत्पत्ती स्थिती संहार या प्रकारेच होत असतो. आणि आपल्याला मग याची जाणीव झाली पाहिजे की ब्रह्मा विष्णू आणि महेश कसे आपल्यामध्ये ते अस्तित्वात आहे. तरी आता श्रोत्यांनी हे तत्पर होऊन अवधान होऊन ऐकावे. मग कल्पताच्या वेळी हा संहार कसा घडेल हे पुढे मग आता समर्थ आपल्याला सांगणार आहे. जो काही संहार असणार आहे तो कशा पद्धतीने घडणार आहे हे समर्थ आपल्याला पुढील म्हणजे ह्याच्यामध्ये सांगणार आहे. मग ते 5 प्रलय ते तो जाणून घेईल, तोच खरा ज्ञानी. हे जे 5 प्रलय असणार आहेत, जे कोणकोणते प्रलय येणार आहेत, तो जे जाणून घेईल तोच खरा ज्ञानी. अशा पद्धतीने हा समास इथेच संपलेला आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बीज लक्षण शोधन नाम समास चौथा समाप्त. श्रीराम समर्थ. अशा पद्धतीने हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.